काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जालन्यात भाजपाचे आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आले आमने सामने। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपाने खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत ठिय्या दिलाय। या आंदोलनावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी करत सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करत दोन्हीही एकसमान असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान यावेळी आमदार नारायण कुचे यांनी म्हटलंय की हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, नसता त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिलाय। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना समजावून परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार विरोध केला। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मूर्ख म्हणाला तर हरकत नाही। हर्षवर्धन सपकाळ एकदम नीच प्रवृत्तीचे माणूस टिपू सुलतान यांची तुलना माझे वंदनीय माझे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली। कुठं माझे छत्रपती शिवाजी महाराज, कुठं हा नालायक टिपू सुलतान। टिपू सुलताननी काही ताई बहिणीची अब्रू लुटली, पूर केलंय, पूर्ववृत्तीचा माणूस। आणि पुढं माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज आई बहिणी असेल माझ्या शेतकऱ्याचं संरक्षण 18 पगड जातीच्या लोकांचं करण्याचं काम आणि त्याच्याशी तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करतात मताच्या लालचीसाठी। आणि तुम्ही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करतात। हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना म्हणा त्या टिपू सुलतानच्या घरी राय, महाराष्ट्रात नको राहू। हे आमचं जाहीर आव्हान आहे। ते जिडा भेटन त्यांच्या तोंडाला तळ लावून त्यांना नंद केल्याशिवाय राहणार नाही। कारण की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जो कोणी अपमान करीत आणि जो कोणी नालायक लोकांशी तुलना करीत असेल त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला जाहीरपणे मी तर सांगतो त्याच्या तोंडाला तळ लावल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढे मी जाहीर सांगतो आणि त्याचा मी निश्चित करतो। हर्षवर्धन सपकाळचं अरे काँग्रेसच्या लोक पाय चाटणारे, आम्ही पाय चाटणार नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे पायीक आहोत, पायीक। हे आमच्यासाठी स्वाभिमान आहे शिवाजी महाराज, आमच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान। हे मतासाठी कोणाचाही पाय पडतील, हे दुर्दैव आहे। म्हणून त्यांना घोषणा द्यायला काय, आम्ही तर जात होतो तिथं, होऊन जाऊन गेले असत।